आता तर सांगितलं 1500 भेटून राहिले म्हणून. हा प्रश्न त्याला विचारा आता तुम्ही. 1500 भेटून राहिले म्हणून कोणाले 1500 भेटून राहिले? आमच्या जवळून चालले पैसे. 1500 जर त्या पोराले भेटून राहिले तर त्या पोराचे जे शिक्षणाचा खर्च जीएसटी कायच्यावर लावून राहिले तुम्ही? कायच्यावर जीवन राहिले जीएसटी? तुम्ही शिक्षणावर जीएसटी लावून राहिले काय? तुम्ही जर खरी पत्रकार जर असाल तर त्याला विचारला प्रश्न. आम्हाला काय रस्त्यात उभा करून प्रश्न विचारून राहिले? यायला माहिती आहे का मुसलमानाचे सुनाप चालते आणि हेच भडवे म्हणते का बटेंगे तो कटेंगे. वा, कुठून आले बा? वावरातून आलो बा. वावरातून आले? हो. काय शेती करता काय? हो, शेती करतो. किती एकर शेती आहे माझ्याकडे? आता मी 14 एकर शेती होती. ह्या सरकारबाई सगळे कटायलं इकली. आता 2.5 एकर घेतली आहे, 2-4 बकऱ्या घेतल्या आहे. नाही, खरी परिस्थिती आहे. बकऱ्याचा सारा होय. हा, वाटत नाही बकऱ्यासारखे. बकऱ्यासारखे तब्येत टणटण आहे. बरं, ठीक आहे, हरकत नाही आहे. सगळ्यांना कास्तकारांना टनाटन राव. हा देश कृतीप्रधान आहे. बोला ना. तुझ्या मजुरी पडते म्हणजे रोजी होते का? घर चालते? काही नाही, सगळं कटायला आहे माणूस आता सध्या तरी. पहिल्यांदा ज्यावेळेस माझ्याजवळ 14 एकर शेती होती, 2 ते 2.5 लाख रुपये खत बियाणं. आता याच वर्षी मी वावर विकलं. 2 ते 2.5 लाख रुपये. आणि सन्मान निधी जी योजना मिळत होती त्याचेवाले फक्त 2000 रुपये भेटत होते ते मानधन. आणि त्याच्यावर 18% तुम्ही GST पकडा. किती रुपये कास्तकाराला सरळ लुटाचं काम चालू आहे. तुम्हाला काय फक्त सगळं कपडे उतरायचं, भोंगय करायचं आणि त्याला चड्डी घालायची मग मागू. असं काम ह्या सरकारचं आहे. ह्या सरकारच्या जोपर्यंत शेतकरी थोबाळात मारणार नाही तोपर्यंत कास्तकाराचं भलं होणार नाही. राम राम. काही जर चुकलं असेल तर माफ करा. काय रे, शेतकऱ्याचं कसं चुकणार आहे राजू? अन्नदाता आहे, पोशिंदा आहे ना. आमच्या ताटात जे अन्न येते ना ते तुमच्या कष्टामुळे मिळते ना. आम्ही आता हे पण घ्या. मी ह्या 2-4 आत्ता बकऱ्या घेतल्या. ह्या 8-10 दिवस झाले मी बकऱ्या आणल्या. तर हे कसं तरी पोट भरासाठी होईते. आता काय बा, काहीतरी करा बा म्हणून ते. नाही तर ह्या कुऱ्याचाच जर विकास जर पाहिला तर हे मराठी शाळा जाऊन पाहतो मी. मराठी शाळेत जाऊन पाहतो मी काय भ्रष्टाचार चालू आहे. तर इथं असा BJPचं सरकार आहे कुऱ्यामध्येच. हां, कुऱ्यामध्ये सरपंच BJPचा आहे आणि तसा त्या मराठी शाळेतला घोटाळा पाहा तुम्ही. म्हणजे इच्छा व स्थानिक राजकीय लोकांचं सुद्धा त्या शाळेवर सुद्धा लक्ष नाही आहे. त्या यशोमती ताई असो, मी माझं काँग्रेसलाही सुद्धा तेवढंच म्हणणं आहे का यशोमती ताईंनी सुद्धा त्या शाळेवरती, मराठी शाळेवरती लक्ष, जिल्हा परिषद शाळेवरती लक्ष द्यावं. याच्यात आता तर राजकारण असं चालू आहे का सगळं भडकवायचे कामं चालू आहे. तू हिंदू, तू मुसलमान, तू अमका, तू ढमका, असंच चालू आहे सगळं. यानं काही विकास होणार आहे काय? काय शिकले भाऊ तुम्ही? माझं मला 12वी झालं बा. थोडंसं काही पोतीर वितीर फिरवतो, पेंटिंगचे कामं करतो. पेंटिंगचे कामं करता का? अच्छा, पेंटिंगचे कामं करता. स्वाभिमानी आहे, स्वाभिमान, काय हरकत नाही आहे. चोरी थोडी करतो आपण. नाही, चोरी नाही करा. जे आहे ते सत्य आहे. बरं, आता निवडणूक आहे 2024ची. हां, बोला ना. काय वारं कोणाचा इकडे कुर्यात नाही? कोणाचं वारं इथं? तर आता वारं कोणाचं असो, जे सत्तेत आहे त्याला पहिले पाडायचं. जे सत्तेत आहे आता सध्या हल्ली जे सत्तेत आहे त्याला पहिले पाडायचं. बाकी कोणीही जरी निवडून आला तरी चालते आम्हाला. एखादा जर हागोळा जरी निवडून आला तरी चालते आम्हाला. पण जे सत्तेत आहे आज बसलेले याला धडा शिकून आम्हाला पाडायचा. सध्या सत्तेत आहे त्यांना पाडायचं. जे सत्तेत आहे त्याला पाडायचं. एवढंच कारण आहे का आतापर्यंत यानं काय केलं, सगळ्या कास्तकाराले आणि साधारण वर्गाले पिऊन काढून राहिले आणि तेच भीक तुम्हाला देऊन राहिले. म्हणजे भिकील काय आता म्हणून राहिले की आम्ही तुम्हाला बा जगवासाठी अन्न कंट्रोलमध्ये, फक्त जगवासाठी तुम्ही जिवंत राहा आणि आम्हाला व्होट करा. म्हणजे व्होटिंग बूथपर्यंत यापुरतं अन्न ते पुरवून राहिले आम्हाला. 1500 भेटून राहिले. आता तर सांगितलं 1500 भेटून राहिले म्हणून. हा प्रश्न त्याला विचारा आता तुम्ही. 1500 भेटून राहिले म्हणून नवरा सोडून चालले जाते. कोणाले 1500 भेटून राहिले? आमच्या जवळून चालले पैसे. 1500 जर त्या पोराले भेटून राहिले तर त्या पोराचे जे शिक्षणाचा खर्च GST कायच्यावर लावून राहिले तुम्ही? कायच्यावर जीवन राहिले GST? तुम्ही शिक्षणावर GST लावून राहिले काय? तुम्ही जर खरी पत्रकार जर असाल तर त्याला विचारला प्रश्न. आम्हाला काय रस्त्यात उभा करून प्रश्न विचारून राहिले? शेतकऱ्याचं मत आपल्याला शासन दरबारी मांडायचं आहे. शेतकरी हा राजा आहे. त्याला विचारा तुम्ही. लोकशाहीमध्ये जनता हे राजा आहे. ह्या साधारण लोकांना काय विचारून राहिले तुम्ही? अरे साधारण माणसात पंतप्रधान बनवते.
साधारण माणसात राष्ट्रपती बनवते, साधारण माणसात मुख्यमंत्री बनवते, साधारण माणसं यायला माहिती आहे का मुसलमानाचं सुनापट चालते आणि हेच भडवे म्हणते का बटेंगे तो कटेंगे. इकडेच्या बाबीन फोटो दाखवते. ह्या कोण्याही पक्षाचा असो, फक्त जर एखाद्या मस्जिदमध्ये जर जायचं असलं तर टोपी घालून घ्यायची. एखाद्या हे काय हे राजनीती का आम्हाला शिकून राहिले काय? सगळ्या शेतकऱ्याला चिवत्या बनवून राहिले. चला धन्यवाद. तुमचं मत मांडलं. तुमचं अत्यंत पोट तिडकीने एका शेतकरी बांधवानं या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे.